नमस्कार माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, आपण जी मागच्या आयोगाची झालेले PYQ ॲनालिसिस करत आहोत. जे आपण एक पहिला व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओसाठी तुमचा प्रतिसाद चांगला भेटलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा सेकंड व्हिडिओ आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पहिला, सर्वसाक्षी जगतपती नकोशी त्याशी मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणत्या समाजाचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सत्यशोधक समाज, पर्याय क्रमांक 2 ब्राह्मो समाज, पर्याय क्रमांक 3 प्रार्थना समाज, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पर्यायांचा विचार केला तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी 1828 रोजी केली. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3चा जर आपण विचार केला तर प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचा आन्सर असेल सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते सर्वसाक्षी जगतपती नकोशी त्याशी मध्यस्थी. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर सत्यशोधक समाजाविषयी थोडीफार माहिती पाहिली तर 24 सप्टेंबर 1873ला पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत बऱ्याच वेळा ही 24 सप्टेंबर डेट खूप वेळेस विचारण्यात आलेली आहे. सत्यशोधक समाजाचे जे कामकाज चालायचे ते दिनबंधू या वृत्तपत्रामधून चालायचे. दिनबंधू या वृत्तपत्राची स्थापना 1877ला कृष्णाजी भालेकर यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक समाजाचे जे कामकाज चालायचे दिनबंधू या वृत्तपत्रामधून आत्तापर्यंत आयोगाने खूप याच्यावर प्रश्न विचारून झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक समाजाचे जे कामकाज मुंबईमधून चालायचे त्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? नारायण मेघाजी लोखंडे त्या शाखेचे अध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 2, काळाराम मंदिर सत्याग्रह केव्हा घडवून आणण्यात आला? पर्याय क्रमांक 1 1927, पर्याय क्रमांक 2 1928, पर्याय क्रमांक 3 1930, पर्याय क्रमांक 4 1931. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्नासाठी एक ट्रिक्स बनवलेली आहे, कारण की आयोग जे आपल्याला प्रश्न विचारतो तो सिक्वेन्स वाईज विचारायला लागला सध्याच्या याला. तर विद्यार्थी मित्रांनो, याची एक अशी ट्रिक बनवली आहे आपण. मम्मा आंबा पण काळा. म्हणजे महाड 14 तळे सत्याग्रह 20 मार्च 1927. विद्यार्थी मित्रांनो, हे 20 मार्च 1927 ही खूप महत्त्वाची डेट आहे. म्हणजे मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927. आंबा म्हणजे अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावती 1927. म्हणजे पर्वती मंदिर सत्याग्रह 1929. म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक 1930. विद्यार्थी मित्रांनो, काळाराम मंदिर सत्याग्रह हे 1930ला घडवून आणण्यात आला. काळाराम मंदिर हे नाशिक या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण. भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 कलकत्ता, पर्याय क्रमांक 4 कर्नाटका. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1चा विचार केला आपण तर ऑक्टोबर 1953ला भाषिक आधारावर निर्माण होणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश बनले. आंध्र प्रदेश याची राजधानी अमरावती आहे. पर्याय क्रमांक 2चा विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण तर तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे. पर्याय क्रमांक 3चा विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण तर पहिले सुप्रीम कोर्टची स्थापना कलकत्ता शहरामध्ये करण्यात आली. सध्या पोर्ट विल्यम याचे नाव बदलून विजयदुर्ग हे ठेवण्यात आले. विजयदुर्ग हे ठिकाण कलकत्ता शहरामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3चा आन्सर असेल कर्नाटका. भारतातील कर्नाटका या राज्याला नक्षलवाद राज्य म्हणून घोषित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. भारतात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? पर्याय क्रमांक 1 1885, पर्याय क्रमांक 2 1905, पर्याय क्रमांक 3 1891, पर्याय क्रमांक 4 1900. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ऑप्शनचा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 भारतात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885ला ए.एम. या व्यक्तीने केली. ए.एम. आपल्या राजकीय गुरु हे न्यायमूर्ती रानडे यांना संबोधतात. पर्याय क्रमांक 2चा विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण तर 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले होते. पर्याय क्रमांक 3चा विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण
पर्याय क्रमांक 3 1891चे नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष पी आनंद चार्लू हे होते. हे पहिले हिंदू अध्यक्ष म्हणून संबोधले जातात. पर्याय क्रमांक 4चा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण, तर 1900च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष NG चंदावरकर हे होते. प्रथम मराठी भाषिक अध्यक्ष होते. याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 1885. प्रश्न 5वा, दुधवा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात स्थित आहे? पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड, पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण जर बाकीच्या ऑप्शनचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 आसाम, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच वेळेस हे प्रश्न विचारून झालेले आहेत. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला तर जिम कार्बोनेट हे राष्ट्रीय उद्यान नैनिताल उत्तराखंडमध्ये आहे. पर्याय क्रमांक 4चा जर विचार केला तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान भद्रावती तालुका चंद्रपूरमध्ये स्थित आहे. त्याची स्थापना 1955ला करण्यात आली. प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात? पर्याय क्रमांक 1 लोकसभा, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 राज्यसभा, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभा यांना जबाबदार असतात. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण, मंत्रिमंडळ वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक 7वा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 राज बिहारी बोस, पर्याय क्रमांक 2 नेताजी सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 3 खुदीराम बोस, पर्याय क्रमांक 4 सेनापती बापट. विद्यार्थी मित्रांनो पर्यायांचा जर विचार केला तर रासबिहारी बोस यांनी 28 मार्च 1942 मध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना करण्यात आली. सर्वात कमी वयात फाशीवर चढणारा क्रांतिकारक म्हणजे खुदीराम बोस आहेत. विद्यार्थी मित्रांनो खुदीराम बोस याच व्यक्तीमुळे लोकमान्य टिळक यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता. पर्याय क्रमांक जर आपण 2चा जर विचार केला सुभाषचंद्र बोस यांना 3 मे 1939 रोजी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 7व्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 नेताजी सुभाषचंद्र बोस. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली. प्रश्न क्रमांक 8 पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण. जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरू केले? पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 जापान, पर्याय क्रमांक 3 युगांडा, पर्याय क्रमांक 4 जर्मनी. विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटने इबोला हे ट्रायल युगांडा या देशामध्ये सुरू केले. प्रश्न क्रमांक 9 पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण. नुकतेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीपैकी कोणाला जाहीर झाला? पर्याय क्रमांक 1 रामभद्राचार्य, पर्याय क्रमांक 2 विनोद कुमार शुक्ला, पर्याय क्रमांक 3 राम सुतार, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो जर आपण पर्यायांचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 3 सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. पर्याय क्रमांक 2 याचे योग्य आन्सर असेल विद्यार्थी मित्रांनो नुकतेच 59व्या ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला. प्रश्न क्रमांक 10 पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? पर्याय क्रमांक 1 युवराज सिंग, पर्याय क्रमांक 2 विराट कोहली, पर्याय क्रमांक 3 ऋषभ पंत, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. याचे योग्य आन्सर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ऋषभ पंत. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत ठरला आहे. आपण थोडी IPL बद्दल माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो. IPL ची स्थापना 2008ची आहे. पहिला विजेता संघ राजस्थान आहे. विद्यार्थी मित्रांनो IPL चे जे संस्थापक आहेत ललित मोदी यांना म्हटले जाते.
IPL हे BCCI अंतर्गत खेळवले जातात. IPLचे सध्याचे अध्यक्ष अरुण सिंग घुमर आहेत. प्रश्न क्रमांक 11 पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण. ब्राझील देशाची जीवनवाहिनी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 ॲमेझॉन नदी, पर्याय क्रमांक 2 गंगा नदी, पर्याय क्रमांक 3 नाईल नदी, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1. ब्राझील देशाची जीवनवाहिनी म्हणून ॲमेझॉन नदीला ओळखले जाते. जर आपण ॲमेझॉन नदीविषयी जर थोडी माहिती पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात मोठी नदी म्हणून ॲमेझॉन नदीला ओळखले जाते, कारण हिच्या 2 टोकातील अंतर जवळपास 60 किमी एवढं आहे. पर्याय क्रमांक जर 3चा जर विचार केला आपण तर नाईल नदी ही इजिप्त देशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे क्वेश्चन कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा. उद्या मी तुमच्यासमोर अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला भेटूया उद्या.